हे पेशंट आहेत आणि मी डोनर आहे. पप्पांना खूप त्रास होत होता. त्यांचं लिव्हर खराब झालं होतं, त्यांना लिव्हर सिरोसिस झालं होतं. म्हणून आम्ही रुबी हॉल क्लिनिकला डॉक्टरांना दाखवायला आणलं होतं. तर डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की ठीक आहे, आपण गोळ्या औषधांवर बघूया की कसं होतंय, काय होतंय, डाएट चेंज करूया. पण त्याच्यानंतर पण पप्पा तुम्हाला कसं वाटत होतं गोळ्या औषधं घेतल्या? गोळ्या औषधांना तेवढंच फक्त मला रिलीफ मिळत होतं, पण जे आजार आहे ते पूर्ण बरा होत नव्हता. तेव्हा पप्पांच्या पायामध्ये पाणी, पोटामध्ये पाणी, मग त्यांचे पूर्ण डोळे पिवळे पडायचे. मग त्या सगळ्या गोष्टी कंटिन्युअस होत्या. म्हणून मग डॉक्टरांनी आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी बघू शकता, कारण का त्यांना पेशंटची तब्येत महत्त्वाची होती. म्हणून मग आम्ही थोडा विचार केला. मग सगळे फॅमिली बसून आम्ही डिसिजन घेतला एक, आणि त्याच्यानंतर लाईफ डोनरसाठीच आम्ही डिसिजन घेतला. कारण का माझी तब्येत पण चांगली होती आणि पप्पांची तब्येत थोडीशी खराब वाटली. म्हणून मग मला असं वाटलं की माझं पण ब्लड ग्रुप सेम आहे आणि पप्पांचं पण सेम आहे, मॅच करून बघावं एकदा, आणि जर सगळं मॅच असेल तर देऊया आपण म्हणून. असं झालं. मग त्याच्यानंतर मॅच झाल्यानंतर मग लवकरात लवकर डॉक्युमेंटचं काम झाल्यानंतर आम्ही सर्जरीसाठी पण तयार झालो. आणि सर्जरी झाल्यावर बाबा तुम्हाला कसं वाटतंय? सर्जरी झाल्यानंतर आम्हाला एकदम खूप छान वाटते. आणि आता मला 20-22 दिवस झालेले सर्जरी करून. 8 तारखेला आमचं ऑपरेशन. 8 तारखेला माझं ऑपरेशन झालं. आज आहे 1 तारीख. मग 23 दिवस झालेत साधारण. तर त्या दिवसामध्ये मला चांगलं व्यवस्थित रिकव्हरी झाली माझी, आणि मुलीची पण झाली. त्यामुळे आम्हाला काय अडचण आलेली नाही, महत्वाचं म्हणजे. आणि आम्ही फक्त 7 दिवसामध्ये, मी डोनर आहे तर 7 दिवसामध्ये मला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज भेटला. आणि पप्पांना फक्त 12 दिवसामध्ये 12 दिवसांमध्ये त्यांना डिस्चार्ज पण भेटला. आणि ते व्यवस्थित खातात पितात, फक्त डाएट फॉलो वगैरे करतात. आणि आम्ही मस्त आता व्यवस्थित राहतोय. फक्त आम्हाला सांगितलंय की गर्दीमध्ये नाही जायचं आता सध्या, पण तुम्ही 3 महिन्यानंतर वगैरे त्याच्यानंतर हळूहळू तुमचं डेली लाईफ रुटीन चालू करू शकता व्यवस्थित. थँक्यू.